नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत जाधव, तुमचा द ब्रेन ट्रेनर. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेलच. तर चला, मी आजपासून एक नवीन सेशन चालू करतोय इंडियन पॉलिटी मराठीमधून. काय होतं की जेव्हा तुम्ही UPSCचा अभ्यास चालू करता, जी कंडिशन तेव्हा माझी होती 2-3 वर्षांपूर्वी, की व्हायचं काय की मला अटेम्प्ट द्यायचा होता इंग्लिशमधून, पण मी जेव्हा इंग्लिश बुक्स वाचायला घेतो त्यातला काही पार्ट मला कळायचा नाही, पण मला अटेम्प्ट द्यायचा होता इंग्लिशमधून, कारण की माझा मराठीवर पण तेवढा चांगला होल्ड नव्हता. सो त्यामुळे मी जे बुक्स आहेत ते इंग्लिशमधून वाचायला चालू केले. सो त्यात माझा हा फायदा झाला की मला इंग्लिश टर्म्स कळल्या. हळूहळू जसं जसं मी बुक्स रीड करत गेलो तसं जसं मला इंग्लिशवरती पण थोडा चांगला होल्ड यायला सुरुवात झाली. सो होतं काय की आपण जेव्हा इनिशियल स्टेजला आपण जेव्हा बुक्स रीड करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांत जेव्हा आपण रीड करतो, तेव्हा आपल्याला असं वाटेल की ते बुक खूप ते इंग्लिश जे ते खूप एका टफ लेवलचं इंग्लिश आहे, आणि आपण काय करतो की आपण आपला अटेम्प्ट मराठीमधून देण्याचं डिसिजन घेतो. पण असं करू नका, कारण की काय होतं की जेव्हा तुम्ही अटेम्प्ट मराठीमधून देण्याचा विचार करता, तेव्हा एकदा तुम्ही जे प्रिव्हियसली ज्या ॲस्पायरंट्सनी मराठीमधून अटेम्प्ट्स दिलेले आहेत त्यांच्याशी एकदा बोला. जे पासआउट झालेले आहेत त्यांच्याशी, किंवा ज्यांचा मेन्समध्ये खूप चांगला स्कोअर आहे, जे इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेले आहेत त्यांच्याशी एकदा बोला. प्युअर मराठीमध्ये ॲन्सर्स लिहिणं थोडंसं कठीण असतं ॲज कम्पेअर्ड टू इंग्लिश. का? कारण की तुम्ही तुमच्या UPSCच्या अभ्यासामधला बराच अभ्यास हा तुमचा इंग्लिशमधून झालेला असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही द हिंदू वाचता, तुम्ही लक्ष्मीकांत पण वाचता. लक्ष्मीकांत आता मराठीमध्ये आलेला आहे, पण जेव्हा तुम्ही अभ्यास मराठीत करताय, तुम्ही करंट अफेअर्स जेव्हा इंग्लिशमध्ये वाचताय, तेव्हा थोडंसं कन्फ्युजन होईल. तर मला असं वाटतं की तुम्ही अटेम्प्ट इंग्लिशमधून द्यावा. मी काय करणार आहे माझ्या साईडने, की मी टेक्निकल ज्या टर्म्स आहेत, म्हणजे काही टर्म्स फॉर एक्झाम्पल गव्हर्नर जनरल, तर मी गव्हर्नर जनरल हे मी शिकवताना मी हीच टर्म वापरणार आहे की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, किंवा बंगालचा गव्हर्नर जनरल ह्याने काय केलं. मी त्यासाठी एखादी मराठी टर्म शोधून काढणार नाही आहे. सो मी हेच करणार आहे की मी शिकवताना मराठीत शिकवेन तुम्हाला, बट ज्या टर्म्स वापरणार आहे त्या मी इंग्लिश वापरणार आहे. सो आपण लक्ष्मीकांतचा चॅप्टर 1 आज चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. सो काय झालं की जेव्हा ब्रिटिशर्स जेव्हा इंडियामध्ये आले, भारतात आले, तेव्हा त्यांचा हिडन मोटिव्ह होता की त्यांना राज्य करायचं होतं, बरोबर. पण त्यांनी तसं दाखवलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचा मोटिव्ह दाखवताना काय दाखवला की आम्हाला ट्रेड करायचं आहे, आम्हाला व्यापार करायचा आहे. सो मग काय झालं की हळूहळू त्यांच्या काही गोष्टींमधून, फॉर एक्झाम्पल जेव्हा त्यांना दिवाणी राईट्स वगैरे मिळाली, अशा गोष्टींमधून आपल्याला हे कळत गेलं की त्यांचा जो मोटिव्ह आहे, त्यांचा जो हिडन अजेंडा आहे, तो व्यापार करणं नाही आहे. तो त्यांचा अजेंडा हाच आहे की त्यांना इथे पण त्यांची जी कॉलनी, त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्या त्यांना बसवायच्या होत्या. ठीक आहे, त्या त्यांना इथे पण सेट करायच्या होत्या. तर मग काय झालं की हळूहळू करत त्यांनी एक असे इंडियाला रूल करण्यासाठी, इंडियावर राज्य करण्यासाठी त्यांनी कायदे आणले, बरोबर. सो त्यातलाच पहिला कायदा आज आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. ठीक आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. तर या कायद्याबद्दल जे थोडंसं एक बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही लक्ष्मीकांत वाचलं तरी तुम्हाला थोडंसं मिळेल. मी तुम्हाला एक गोष्ट काय सांगणार होतो की इवन इफ तुम्ही तर मी तुम्हाला सांगणार होतो की जर तुम्ही माझे लेक्चर रेफर करताय तरी सुद्धा तुम्हाला बुक्स वाचायचे आहेतच. मी तुम्हाला ते बुक्स फक्त थोडेसे सिम्प्लिफाय करून सांगायला हेल्प करणार आहे. बट जे बुक्स रीड करायचे आहेत ते तर तुम्हालाच करायचे. ठीक आहे. सो रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 बद्दल आपण असं म्हणू शकतो की ईस्ट इंडिया कंपनीचे जे अफेअर्स, म्हणजे जे कामकाज आहे, त्याला रेग्युलेट करण्यासाठी घेतलेली ही पहिली स्टेप होती, रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. दुसरा एक पॉईंट आहे की कंपनीवरती ब्रिटिश गव्हर्नमेंटचा म्हणजे
सॉरी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कंपनीचे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे कंपनीचे काही प्रशासकीय आणि राजकीय अधिकार आहेत हे रिकग्नाइज म्हणजे याची जाणीव पहिल्यांदा या ॲक्टमुळे झाली. आणि तिसरा एक पॉईंट आहे की सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे केंद्रीय लेवलचं जे कामकाज आहे त्याची जी पायाभरणी असते किंवा त्याच्यासाठी आपण म्हणतो की इट स्टेप्स इट हॅज सेट द ऑर इट हॅज लेड द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याची जी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनची जी पायाभरणी असते ती या ॲक्टमुळे आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळाली. ठीक आहे. सो आता आपण हे तर होते काही प्रिरिक्विजिट्स म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 म्हणजे नेमका काय होता तर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये हे बघायला मिळालं. तर आता आपण बघणार होतो की फीचर्स काय आहेत त्याचे. ठीक आहे. तर पहिलं फीचर हा होता की गव्हर्नर ऑफ बेंगॉल त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल अशी पदवी मिळाली. तर आधी बेंगॉलचा गव्हर्नर असायचा, आता या ॲक्टनुसार तो गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे. सो हा पहिला चेंज होता. नंतर काय झालं की एक 4 मेंबरचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवलं गेलं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला त्याच्या कामात मदत करण्यासाठी. ठीक आहे. तर पहिला चेंज आपण पहिली गोष्ट आपण बघितली या कायद्याने आलेली तर गव्हर्नर ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल केलं गेलं आणि त्याला 4 मेंबरची एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्याच्यासाठी बनवलं गेलं की त्याला मदत करता यावी म्हणून. ठीक आहे. तिसरा चेंज हा झाला की आत्तापर्यंत जे बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर्स जे होते ना ते बंगालच्या गव्हर्नरपासून इंडिपेंडेंट होते म्हणजे त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं. ठीक आहे. या ॲक्टने काय केलं की जे बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत ना त्यांना सबऑर्डिनेट केलं म्हणजे त्यांना ते आता याला रिस्पॉन्सिबल असणार होते. कळलं म्हणजे ते त्यांच्या कामकाजासाठी ते आता सबऑर्डिनेट झाले म्हणजे असं म्हणू शकतो की ते आता ह्याच्या हाताखाली काम करायला लागले. थोडक्यात बघायला गेलं तर म्हणजे शब्दशः तुम्ही असं अर्थ घेऊ नका की ते ह्याच्या हाताखाली पण सबऑर्डिनेट झाले. सबऑर्डिनेट होणं म्हणजे काय? सबऑर्डिनेट होणं म्हणजे आता मी इंडिपेंडेंटली काम नाही करणार, मी कोणाला तरी जाऊन रिपोर्ट करणार आहे माझ्या कामाचा. कळलं. जसे शाळेमध्ये सगळे शिक्षक हे प्रिन्सिपलला सबऑर्डिनेट असतात ना तसंच आतापर्यंत काय होतं हा ॲक्ट येण्याच्या आधी बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर जे ते ते इंडिपेंडेंट होते. आता या ॲक्टमुळे ते सबऑर्डिनेट झाले कोणाला? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला. ठीक आहे. आता काय झालं चौथा चेंज काय बघायला मिळतो आपल्याला? चेंज नाही, चौथी गोष्ट आपल्याला अशी बघायला मिळते की सुप्रीम कोर्ट कॅलकाटामध्ये एस्टॅब्लिश करण्याचं प्रोव्हिजन या ॲक्टमध्ये होतं. सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश झालं कॅलकाटाला ते 1774ला 1774ला पण त्याचं प्रोव्हिजन या ॲक्टमध्ये आलं 1773च्या. ठीक आहे. आता ते सुप्रीम कोर्टची म्हणजे सुप्रीम कोर्टचा कॉन्स्टिट्युएंट पार्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट बनलं कसं होतं? सुप्रीम कोर्टचं जे स्ट्रक्चर होतं ते असं होतं की तिकडे एक चीफ जस्टिस होता आणि 3 जजेस होते. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टमध्ये एक चीफ जस्टिस आणि 3 जजेस अशी 4 मेंबरची बॉडी सुप्रीम कोर्टची होती. ठीक आहे. 5वा चेंज होता प्रोहिबिटेड फ्रॉम प्रायव्हेट ट्रेड. हा खूप महत्त्वाचा चेंज होता की जे कंपनीचे सर्वंट्स कंपनीचे एम्प्लॉईज वगैरे जेवढे काही होते त्यांना प्रायव्हेट ट्रेड म्हणजे तुम्ही तुमचा खाजगी व्यापार करू शकत नाही ह्याच्यानंतर म्हणजे या ॲक्ट नंतर. आणि एक्सेप्टिंग प्रेझेंट्स ऑर ब्राईब्स म्हणजे तुम्ही कोणाकडून गिफ्ट्स प्रेझेंट्स आणि ब्राईब म्हणजे लाच हे स्वीकारू शकत नाही. ह्याच्यावरती निर्बंध आणले गेले. तर ब्राईब स्वीकारू शकत नाही म्हणजे काय केलं की त्यासाठी बरेच त्यांनी शिक्षा वगैरे अशा सगळ्या आणल्या होत्या की तुम्ही याच्यानंतर आता ब्राईब स्वीकारू शकत नाही. ब्राईबच्या नावाखाली तुम्ही प्रेझेंट स्वीकाराल तर त्याच्यावरही बंदी आणली होती की तुम्ही प्रेझेंट पण घेऊ शकत नाही, तुम्ही लाच पण घेऊ शकत नाही. ठीक आहे. सो हा खूप महत्त्वाचा चेंज होता. आणि सहावा चेंज आपल्याला प्रोव्हिजन आपल्याला असं सांगतं की स्ट्रेंथन्ड कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर कंपनी म्हणजे कंपनीवरची जी ब्रिटिश गव्हर्नमेंटची पकड होती ना ती पकड मजबूत केली गेली या ॲक्टनुसार. कशी केली गेली? पकड
मजबूत तर जर झाली आता एवढं सगळं जर हे बघितलं आपण तर आपल्याला हे दिसतंय की कंपनीवरती हळूहळू पकड मजबूत झालेलीच आहे. पण 6वा जो पॉईंट आहे ना तो तो थोडासा स्पेसिफिक आहे की पकड मजबूत केली तर कशी मजबूत केली की आता यानंतर कंपनीचे जे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स आहेत म्हणजे कंपनीची गव्हर्निंग बॉडी म्हणजे जे लोक कंपनीचे रिस्पॉन्सिबल जे पर्सन असतात म्हणजे कंपनीचा MD असतो, CEO असतो वगैरे तसे असतात ना, तशी एक कोर्ट ऑफ डिरेक्टर्स नावाची बॉडी होती जी कंपनीची गव्हर्निंग बॉडी होती ईस्ट इंडिया कंपनीची. आता त्यांना त्यांच्या रेव्हेन्यू सिव्हिल आणि मिलिटरीमध्ये कंपनीचं जे कामकाज चालू होतं त्या सगळ्याच्या कामकाजाचा रिपोर्ट आता कंपनीला ब्रिटिश गव्हर्नमेंटला द्यावा लागणार होता. याच्या आधी असं नव्हतं. 1773च्या ॲक्टनुसार आता ब्रिटिश गव्हर्नमेंटने कंपनीच्या थ्रू इंडियामध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली होती. तर हा होता 1773चा ॲक्ट. हळूहळू करत मी पॉलिटी मराठीमधून कव्हर करणार आहे जास्तीत जास्त. जसं मला जमेल तसं अजून माझे लेक्चर्स जे ते थोडेसे डेव्हलप होत राहतील. मी डेव्हलप करत राहीन नक्कीच. सध्या माझ्याकडे सगळ्या गोष्टींची कमी आहे ना, माझ्याकडे सध्या टेक्नॉलॉजी नाही आहे तेवढे इफेक्टिव्ह लेक्चर्स घेण्यासाठी. मी लॅपटॉपवरती पण लेक्चर्स घेऊ शकतो पण बोर्डवरचे लेक्चर्स हे कधीही खूप नॅचरल वाटतात त्यामुळे मी तो ऑप्शन नाही चूज केला. आणि त्यामुळे आत्ता मी माझ्या फोनवरून रेकॉर्ड करतो आहे माझे हे लेक्चर्स. सो ठीक आहे, आपण आता यापुढे हळूहळू करत सगळे ॲक्ट्स बघत जाऊया. हा फक्त एक ॲक्ट होता माझी सुरुवात म्हणून आणि तुमचीसुद्धा सुरुवात म्हणून. जर तुम्हाला हे असे लेक्चर्स आवडले असतील, काय होतं की मराठीमधून लेक्चर्स म्हटले की समोरच्याला त्या व्ह्युअरला हे एक्सपेक्टेड असतं की मी प्युअर मराठीमधून शिकवेन. तर असं नाही आहे. हा कोर्स माझा त्या लोकांसाठी आहे की ज्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना प्युअर मराठी जे असतं. आता प्युअर मराठी म्हणजे काय तर मी इकॉनॉमिक्समध्ये एक मॉनिटरी पॉलिसी हा वर्ड आहे त्याला मराठीमध्ये मी एक वर्ड वाचला होता पतनिर्मिती धोरण. तर हे थोडंसं लक्षात ठेवायला किंवा वाचायला खूप कठीण जातं. ते तुम्ही परत तुमच्या मेन्समध्ये रिप्रोड्यूस करणं थोडंसं कठीण असतं. सो त्यामुळे ज्यांना अटेम्प्ट द्यायचा आहे इंग्लिशमध्ये पण त्यांना इंग्लिशमध्ये चांगला होल्ड नाही आहे त्या लोकांसाठी थोडेसे बुक्स सिम्प्लिफाय करता यावेत म्हणून मी हा माझा प्रयत्न एक चालू केला आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्या लोकांपर्यंत जे सगळे आपल्यासारखे आहेत. मी पण त्याच कॅटेगरीमधला आहे की मलासुद्धा अटेम्प्ट द्यायचा आहे इंग्लिशमध्ये पण इंग्लिशवरती खूप चांगला होल्ड नाही आहे. सो त्यामुळे मी सुद्धा अशा व्हिडिओच्या सर्चमध्ये असतो जिथे माझे कन्सेप्ट्स हे मराठीमध्ये क्लिअर केले जातील पण जे कीवर्ड्स आहेत ते इंग्लिश असतील. ठीक आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की माझ्या द ब्रेन ट्रेनर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.